समीरजी, मी तर नवीन आहे इन्व्हेस्टमेंट मध्ये. तो मला 20 वर्ष झाली आहेत इन्व्हेस्टमेंट करून. सो मला असं विचारायचं तुम्हाला की व्हॉट इज द बिगेस्ट लेसन दॅट यू हॅव लर्न्ड बाय इन्व्हेस्टिंग इन इक्विटी मार्केट इन इंडिया? येस कुणाल, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन यू हॅव आस्क्ड. आणि माझ्यासाठी द बिगेस्ट लेसन इज देर इज नायदर एनी सेन्स नॉर एनी सेक्स इन द सेन्सेक्स. सो सेन्सेक्सकडे बघू नका किंवा मार्केटकडे बघू नका आणि सातत्याने गुंतवणूक करत राहा. हा माझा सगळ्यात मोठा लेसन आहे असं मी म्हणेन. कारण तसंही आज मी खूप अभ्यास केला आणि सेन्सेक्स वर गेला का खाली गेला सगळं प्रिडिक्शन केलं तर ती गोष्ट माझ्या कंट्रोलमध्ये नाही. राईट. माझ्या कंट्रोलमध्ये एकच गोष्ट आहे, ती म्हणजे सातत्याने गुंतवणूक करणं. आणि मागची 20 वर्ष मी जर काही चांगलं काम माझ्या आयुष्यात केलं असेल तर ते हे एकच आहे की मी सदा सर्व काळ गुंतवणूक करत राहिलो. 2008 साली जेव्हा मार्केट पडलं तेव्हाही मी गुंतवणूक केली आणि सगळ्या रॅलीज मध्ये पण मी गुंतवणूक केली. जेव्हा मार्केट वर गेलं तेव्हा मी गुंतवणूक केली, मार्केट खाली आलं तेव्हा मी गुंतवणूक केली. आणि आय थिंक दॅट इज दी ओनली गुड थिंग दॅट आय हॅव डन इन माय लाईफ की मी निफ्टी बघितला नाही, सेन्सेक्स बघितला नाही, त्याच्यात माझा मिनिमम इंटरेस्ट राहिला. अँड दॅट इज दी रिझन वाय आय कुड क्रिएट वेल्थ फॉर माय सेल्फ. सो आता कुणालनी जसा हा मला प्रश्न विचारला तसं मी तुम्हाला प्रश्न विचारतो की पुढच्या 15-20 वर्षामध्ये हा लेसन वापरून तुम्ही किती वेल्थ क्रिएट करणार आहात? ती अमाऊंट खाली टाका. 1 कोटी, 2 कोटी, 5 कोटी का 15 कोटी, व्हॉट एव्हर कम्स टू युअर माइंड, कॉमेंटमध्ये ती अमाऊंट टाका. कारण दॅट विल बी युअर टार्गेट आणि त्या हिशोबाने तुमचा प्रवास तुम्हाला प्लॅन करावा लागेल. धन्यवाद कुणाल, थँक्यू फॉर आस्किंग दिस क्वेश्चन. कारण मला वाटतं खूप आपल्या प्रेक्षकांच्या मनात हा प्रश्न आहे आणि तो तुम्ही आज अचूक ओळखलात आणि त्याच्यासाठी मला तुम्ही मेलबर्नला घेऊन आलात, त्याच्याबद्दल पण धन्यवाद.